शक्य नव्हतं आम्हाला ते, पण त्यांनी करून दाखवलं कमी वयात. आम्हाला झेंडा त्याने उंच. नमस्कार मंडळी, मी तुमची राखी वेदश्री मित्र महाराष्ट्राचे एंटर घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. हा जो ब्लॉग आहे म्हणजे माझा इव्हेंट, तो 3 मे 2025 रोजी झाला होता. माझा अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया सागरी अंतर 17 किलोमीटरचा मी पोहून पार केलं. तेव्हा माझा YouTube चॅनल नव्हता, म्हणून मी हा आता पोस्ट करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टार्गेट ठेवलं ते तिथपर्यंत पार करेल. तर जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 3 मे 2025 रोजी वेदश्री विनायक तोरसकर ही अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून पार करणार आहे. ती आमच्या उरणमधलीच स्विमर आहे. माझ्या भावाकडेच ती स्विमिंगचं प्रशिक्षण घेते स्विमिंग पूलमध्ये, आणि समुद्रातलं जे काय असेल तर ते माझ्याकडे प्रशिक्षण घेत असते. आणि हा जो अंतर आहे ती आज लवकरात लवकर पार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत आणि तिचे आज फॅमिली मेंबर आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आज जे आज यूट्यूबर आहेत ते आलेले आहेत. तिचे आईवडील आज तिला आशीर्वाद देण्यासाठी सर्व इथे जमलेले आहेत आणि हे अंतर तिने लवकरात लवकर पार करावं असं तिला शुभेच्छा देतो ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र.
माझं नाव सुनील नारायण मयेकर आणि तिने हा प्रवास बरोबर 4 वाजता चालू केला आहे. तर अटल सेतूवरून उडी मारली तिने. आता ती फिनिश गेटवे ऑफ इंडियाला करेल आणि तिचा ऑफिशियल टाईम मग गेटवेला आल्यावर डिक्लेअर होईल. जय शिवराय. आज आपण पाहिलं वेदश्री विनायक तोरसकर यांनी हा जो 17 किलोमीटरचा जे सागरी अंतर आहे अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार केलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर ते तिचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे वेदश्रीचे हार्दिक अभिनंदन. तिने हे 17 किलोमीटरचं अंतर 3 तास 5 मिनिट आणि 23 सेकंदमध्ये पूर्ण केले. तसेच आपल्याकडे ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे जयेश पाटील तुला ट्रॉफी देते. आणि त्याच्या आई पण खूप मेहनत आहे, तर तिच्या आई वडिलांच्या हस्ते तिला सर्टिफिकेट. तू ट्रॉफी पकड जा. ठीक आहे का त्याचा उतारा. तसेच आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून तिला शुभेच्छा देऊया. असे हे अंतर तिने लवकरात लवकर पुढील हे अंतर लवकरात लवकर पार करावे, स्वतःच्या नावावर विक्रमाची नोंद करावी, त्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पूर्ण फॅमिली आहे. मम्मी पप्पा आणि भाऊ ना, आत्या मावशी माझ्या आत्या बहीण भाऊ आणि मामा. तर ही सगळी आत्याचं म्हणून
तर ही सगळी फॅमिली आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण जाऊया वेदश्रीच्या पप्पांकडे. तर कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. नाही म्हणजे मगाशी तुम्ही जो बोटीत म्हणजे सपोर्ट केला तिला जोरात म्हणजे बोलून तिला होप्स वाढवलेत तिचे, आणि जे म्हणजे पहिले हावभाव तुमचे वेगळे होते, आता हावभाव वेगळे आहेत. आता तुम्हाला कसं वाटते? आणि जेव्हा ती पहिले पाण्यात उतरली तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? पहिलं वाटत होतं की ॲक्टिंग करेल, ॲक्टिंग करतच होती ती पाण्यामध्ये पण वाटलं नव्हतं की ती एवढं लवकर. आम्ही टार्गेट ठेवला तर 4 तासाचा. 4 तास पण तिने केला 3 तास 5 मिनिटामध्ये तिने केला. चांगले आहेत. आपण आता नेक्स्ट इव्हेंट अजून 26 किलोमीटर नंतर 35 किलोमीटरचं करू. बापरे वेदश्री. तर आता 17 किलोमीटर तर आता हे नॉर्मल झालं तिच्यासाठी. नंतर बोलले ना म्हणजे पोटात दुखते. पोटात हा, दुखते. हा. नाही बोलणार ना? सांग नाही बोलायचं. तर आता जाऊया आईकडे. तुला कसं वाटतंय मग आता? पण तिची जिद्द होती, तिला करायचं होता. ती स्वतःहूनच बोललेलीच बोलली ती. बोलली की मला ती स्विमिंग करायची आणि तिने स्वतःहून सरांचा नंबर मिळून आणला आणि मला दिला. ओके. ह्या सरांचा नंबर आहे, सरांना कॉल कर, मला समुद्रात सोडायचं. स्विमिंगला जायचं म्हणजे तिचा हट्ट होता आणि तो तिने पूर्ण करून दाखवला आहे. आता जाऊयात आत्याकडे. मावशी, ही जी मावशी माझी आत्या. तर आता तुला कसं वाटते? आणि मध्ये असं ती पोटात दुखते हे करते तर मला खूप असं वेगळं वाटत होतं काही करू शकेल नाही करू शकेल काय, आता हिला अर्ध्यावरनं घ्यावं लागेल का आतमध्ये बोटमध्ये, पण नाही तिने ते पूर्ण केलं. पूर्ण केलं. आमची लाडकी लेक. सगळीकडे बातमी येते बाबा. कुठल्या आपण शक्य नव्हतं आम्हाला ते, पण त्यांनी करून दाखवलं कमी वयात. त्याचा आम्हाला पुरस्कारांचा झेंडा त्याने उंच नेला. उंच नेला आणि हे करून दाखवलं तिने कमी वयात येतात. आणि तसेच मी तुम्ही सगळे जे शिक्षक वगैरे आहे त्यांचा मी शतशः आभारी आहे. माझी तर लेखच आहे. तिने माझा आणि माझ्या कुटुंबाचा सन्मान एवढा अद्वितीय केला आहे की तिचं शब्दात वर्णनच करू शकत नाही. अजून यापुढे मी काय करू शकते. आणि याला सगळ्या तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य आणि सर्व शिक्षक वर्ग सराव हेच आहे आणि तिची जिद्द. धन्यवाद. आणि भाऊ तिच्याबद्दल काय बोलणार? दादा नाव सांग आपलं. माझं नाव गौरव तोरसकर. मी वेदश्रीचा मोठा भाऊ. हां आणि आजपर्यंत ती बऱ्यापैकी स्विमिंग करत होती, पण आजचा जे काय तिने 17 किलोमीटरचं सागरी अंतर पार केलं हां हे तिच्यासाठी आणि तोरसकर कुटुंबासाठी एक मोठा माइलस्टोन ठरला आमच्यासाठी, की आजपर्यंत कोणी जे केलं नव्हतं ते तिने करून दाखवलं. ओके.